नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीमध्ये सोमवारला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक कर्मचारी अधिकारी लेटलतीफ असल्याने त्या सर्व अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सभापती वैशाली रिटी यांनी प्रशासन अधिकारी एन खान यांना दिले। शासनाने 5 दिवसाचा आठवडा करून आपापल्या कार्यालयामध्ये सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश सर्व विभागाला दिले आहेत। तसेच सध्याच्या काळात 100% उपस्थिती आवश्यक असतानाही अनेक कर्मचारी कार्यालयात दांड्या मारत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना यापूर्वीच सभापती रिटी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अनेकदा दिल्या होत्या। सूचना देऊनही कर्मचारी काहीच ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने अखेर सभापतींनी अचानकपणे सकाळी 9 वाजता पंचायत समितीचे कार्यालय गाठले व त्या अंतर्गत येणाऱ्या अनेक विभागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या। अनेक विभागातील खुर्च्या खाली दिसून आल्याने सभापती चांगल्याच संतप्त झाल्या। त्यांनी प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची झडताझडती घेणे सुरू केले। त्यामध्ये सभापतींना अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले। त्यामध्ये प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस.एन. इंगळे, गट शिक्षण अधिकारी पी.पी. खांडेकर हे गैरहजर आढळून आल्याने तसेच सर्व शिक्षा अभियान या विभागामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत कुणीही हजर नव्हते। त्या विभागाला चक्क कुलूप असल्याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने सभापतींनी ते कुलूप उघडले। आरोग्य विभागामध्ये फक्त 3च कर्मचारी उपस्थित होते। पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच लेखा, कृषी, बांधकाम आणि सांख्यिकी विभागामध्ये सुद्धा कर्मचारी उपस्थित नसल्याने त्या सर्व लेटलतीफांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सभापती वैशाली रिटी यांनी दिले। कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने प्रशासन अधिकारी खान तसेच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली। एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा शुकशुकाट दिसून आला। लेटलतीफ कर्मचाऱ्यांची यावेळी सभापतींनी चांगलीच कान उघडणी केली। सभापती महोदया, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी पंचायत समिती कार्यालय नांदगाव येथे कार्यरत कर्मचारी यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला असता आज रोजी हजेरी पंचीनुसार 9 कर्मचारी उशिरा आलेच नाही, गैरहजर असल्याचे दिसून आले। त्यापैकी 4 कर्मचारी आधीपासूनच रजेवर होते, 4 कर्मचारी दौऱ्यावर होते आणि 3 कर्मचारी रजेवर होते। त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारी जे आहेत 4 पैकी 2 हजर होते। त्याच्यानंतर NRLM मध्ये 6 पैकी 4 गैरहजर आढळले आणि या गैरहजर कर्मचाऱ्यांना आम्ही शोकास नोटीस इश्यू करू आणि खुलासा मागू। खुलासा त्यांचा समाधानकारक आला किंवा नाही आहे याची शहानिशा करू आणि त्यांच्या विरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करू। तसेच महिन्यातून 3दा जर उशीर आला तर त्याची 1 किरकोळ रजा याप्रमाणे नियमानुसार ते कपात करण्यात येते आणि जास्त प्रमाणात जर उशिरा आल्यास त्यांच्या विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही आम्ही प्रस्तावित करतो। यामुळे पंचायत समितीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।